खामगाव शहरातील निर्मल टर्निंग सारख्या संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पोलीस गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी सकल हिंदू महिलांच्या वतीने छत्रपती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली। शहरातील निर्मल टर्निंग परिसरात 8 मे 2026 रोजी झालेल्या जातीय वादानंतर काही समाजकंटकांकडून शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। हा परिसर संवेदनशील म्हणून ओळखला जात असून निर्मल टर्निंग तसेच डॉक्टर छाछट दवाखान्याजवळ काही युवक विनाकारण टोळक्याने उभे राहत असल्याने या मार्गाने ये जा करणाऱ्या महिला व मुलींना छेडछाडीचा सामना करावा लागत असल्याची तक्रार महिलांनी केली। तसेच रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी राहणारी वाहने आणि गर्दी करून उभा राहणाऱ्या टोळक्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कायम स्वरूपी पोलीस कॉन्स्टेबलची नियुक्ती करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। यासोबतच मकरस मशिदी जवळही सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा अशी मागणी महिलांनी केली। या निवेदनावर सकल हिंदू नागरिक आणि श्री तानाजी महिला मंडळाच्या 100हून अधिक सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असून पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली आहे। यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र आहेरकर यांनी निवेदन देण्यासाठी आलेल्या महिलांशी सविस्तर चर्चा करून त्यांना समस्या जाणून घेतल्या। संबंधित व्यक्तीवर कायद्यानुसार योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले। देशोन्नतीसाठी नितेश मानकर यांची रिपोर्ट। नमस्कार, माझं नाव सौ स्नेहल पवन गरड। 7 तारखेला जो प्रकार घडला होता, जाती सदृश दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती आणि एक छोटासा किरकोळ कारणावरून आपल्या हिंदू मुलाला जी मारहाण करण्यात आली त्याबद्दल आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। शहर पोलीस स्टेशनमध्ये मुस्लिम लोकांनी फार प्रमाणे त्या गल्लीमध्ये दहशत निर्माण केलेली आहे। महिलांना येण्या जाण्याचा त्रास होत आहे, मुलींना टॉन्टिंग करणे, धमकी देणे, विनाकारण त्रास देणे त्या अनुषंगाने आणि त्या दिवशी खूप वर्ष झाले ती गल्ली अतोनात त्रास सहन करत आहे त्या लोकांचा। परंतु त्या दिवशी जीवावर आमच्या मुलाच्या जीवावर बेतलं, कारण की त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली। त्या प्रकरणाने चिघळून त्या प्रकरणासाठी संतप्त होऊन आम्ही इथे निवेदन सरांना देण्यासाठी आलेलो आहोत की यावर त्वरित कारवाई व्हावी, दोषींना लवकरात लवकर पकडण्यात यावं आणि आम्हाला संरक्षण म्हणून एक कॉन्स्टेबल देण्यात यावा आणि तिथे सीसीटीव्ही कॅमेराची लागवण करण्यात यावी।